महाविकास आघाडीत काँग्रेस सोबत उद्धव ठाकरे, शिवसेना पक्ष, शरद पवार, राष्ट्रवादी, आम आदमी, भाकप, माकप पक्षाचे सर्व उमेदवार महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याची माहिती नेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। आमची स्थानिक पातळीवर सर्व पक्षाची चर्चा सकारात्मक झाली असून कोणतेही मतभेद नसल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले। काँग्रेस शिवसेना आघाडीचा विजय उपस्थित शिवसेनेचे उपनेते दुधवाडकरजी, संजय पवारजी, आमचे आमदार जयंत आसगावकर, रवी, त्याचबरोबर सचिन, राजू लाटकर, सुनील मोदी, विशाल, त्याचबरोबर महेश आणि विजयराव देवनेजी, आनंद मानेजी आणि आमचे सर्वच सहकारी। आपल्या सर्वांना माहीत आहे कोल्हापूर महापालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि गेल्या आचारसंहिता लागल्यापासून या सगळ्या गोष्टी चालू आहेत। गेल्या अर्ध्या दिवसामध्ये शिवसेना उद्धव साहेबांच्या शिवसेनेशी आमची चर्चा, बैठका सातत्यानं चालू होत्या आणि त्या बैठकांचा अंतिम प्रस्ताव घेऊन आज दुधवाडकर साहेबांच्या बरोबर माझी फायनल या ठिकाणी चर्चा झाली आणि आम्ही या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना म्हणून आमची आघाडी झालेली आहे हे जाहीर करण्यासाठी ही पत्रकार परिषद प्रामुख्याने त्या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे। मी आता परत तुमचा प्रश्न येणार म्हणून आधीच सांगतो की राष्ट्रवादीबरोबर पण मी काल तुम्हाला सांगितलं चर्चा केलेली आहे, त्यांना काही सीटचा प्रस्ताव दिलेला आहे, त्यांच्याबरोबर चर्चा माझी अजून चालू आहे। आम आदमी पार्टीबरोबर थोडं मैत्रीपूर्ण लढाई होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि बाकीच्यांचे घटक पक्ष आहेत इंडिया आघाडीचे, त्यांच्यावरही प्राथमिक आमच्या चर्चा चालू आहे। काँग्रेस पक्ष म्हणून माझा प्रामाणिक प्रयत्न आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा, कारण की महापालिकेच्या विकासासाठी या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी एक आश्वासक पर्याय या धुळल्याच्या राजकारणामध्ये, खड्ड्याच्या राजकारणामध्ये आम्हाला एक आश्वासक पर्याय काँग्रेस शिवसेनेच्या माध्यमातून द्यायचा।